श्री स्वामी समर्थ. भगवान शिव आणि माता पार्वती माता म्हणतात, या तीन गोष्टी आपण आजपासून समजून घेतल्या तर आयुष्यात कधीही कोणीच गरीब राहणार नाही. एकदा भगवान शिव आणि पार्वती कैलासावर बसले होते, तेव्हा माता पार्वतीच्या मनात एक प्रश्न उत्पन्न होतो, की त्या म्हणतात, स्वामी, मनुष्य लोकात कितीतरी असे लोक आहेत जे लबाडी करून धन कमवतात, परंतु काही लोक कितीही प्रामाणिक असतात. कितीही वाईट वेळ आली तरी ते त्यांचा प्रामाणिकपणा अजिबात सोडत नाही. कितीही दुःख, दारिद्र्य आणि कष्ट भोगावे लागले तरी देखील ते कधीही लबाडी करत नाही किंवा खोटे बोलून धन कमवत नाही. नेहमी अशाच लोकांना गरिबीचा सामना का करावा लागतो? दुःखाचा सामना का करावा लागतो? मग असं का? खरे तर लबाड लोक दुःखी असावेत आणि चांगले लोक, सत्यवचनी लोक सुखी असावेत. तेव्हा भगवान शिव म्हणाले, मी तुला एक कथा सांगतो, त्याच्यातून तुला सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील. मनुष्याने जर या तीन गोष्टी आत्मसात केल्या तर तो कधीच गरीब राहू शकत नाही. परंतु मनुष्य या तीन गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही, म्हणून तो नेहमी गरिबीचा सामना करतो. एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. ब्राह्मणाच्या घराच्या जवळ एक जुने वडाचे झाड होते आणि त्याच वडाच्या झाडावरती नीलकंठ पक्षी आपल्या पत्नीसोबत राहत होता. नीलकंठ पक्षी आणि त्याची पत्नी दोघेही खूपच बुद्धिमान होते आणि ब्राह्मण हा खूपच साधा भोळा होता आणि सत्याच्या मार्गावरती चालणारा होता. त्याच्या जीवनात नेहमीच धनाचा अभाव होता, कारण सत्याच्या मार्गावर तो चालत असल्यामुळे त्याला चुकीच्या पद्धतीने एकही पैसा कमवायचा नव्हता. मग त्याच्या जीवनात कितीही दुःख आले तरीही सत्याचा मार्ग तो कधीच सोडत नव्हता. आणि ब्राह्मण गरीब होता. आपलं आयुष्य तो काढत होता. तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकत नव्हता. पण ब्राह्मण नीलकंठाच्या जोड्याची खूप काळजी घेत होता. त्यांना खाण्यासाठी वेळेवर भोजन देत असे आणि पिण्यासाठी वेळेवर पाणी ठेवत होता. अशा त्या ब्राह्मणाच्या मनात पक्षाप्रती खूपच दया आली होती. झाडावरती राहत असलेला नीलकंठ पक्षी आणि त्याची पत्नी त्या ब्राह्मणावरती खूपच खुश होते, कारण त्यांना स्वतःसाठी भोजन शोधण्यासाठी कुठे जावे लागत नव्हते. ब्राह्मण त्याच्यासाठी जेवण त्याच्या घरट्याजवळ ठेवत होता. एके दिवशी नीलकंठ आपल्या पत्नीला म्हणाला, हा ब्राह्मण मनाने किती चांगला आहे, आपली किती सेवा करतो, पण हा आवश्यकतेपेक्षा खूपच साधा भोळा आहे आणि याच भोळेपणामुळे त्याने स्वतःचा आत्मविश्वास हरवला आहे. तो आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकत नाही. त्याच्या आयुष्यात खूपच कष्ट आहे. तेव्हा नीलकंठाची पत्नी म्हणाली, ते या दुःखात, या जगात त्याच्यावरचे दुःख येते, त्याचे जगणे अवघड होऊन जाते. पहिलं दुःख आहे पत्नीचा वियोग, दुसरं दुःख आहे आपल्याला लोकांनी केलेला अपमान, तिसरे दुःख आहे राहिलेल्या कर्जाला फेडू न शकणे, चौथं दुःख आहे दुष्ट राजाची सेवा करणे आणि पाचवे दुःख आहे दुष्ट पुरुषांची मैत्री करणे. सहावे दुःख आहे गरिबीतच आपलं जीवन जगणे. या सर्व दुःखामुळे मनुष्याचे शरीर अग्नीशिवाय जळत असते. ब्राह्मणाला अत्यंत दुःखात आणि चिंतेत पाहून एके दिवशी नीलकंठ आणि त्याची पत्नी दोघे विचार करतात, आपल्याला या ब्राह्मणाची काहीही करून मदत करायला हवी. बिचारा ब्राह्मण आपल्यासाठी एवढं करतो, यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच हवे. म्हणजेच या ब्राह्मणाचं आणि त्याच्या कुटुंबाचं जीवन सुखात व्यतीत होईल. रात्रभर दोघांनी विचार केला आणि दुसऱ्या दिवशी नीलकंठ आणि त्याची पत्नी ब्राह्मणाला म्हणाले, हे ब्राह्मण देवता, तुम्ही राजाकडे जा आणि राजाला सांगा की मला तुमच्या इथे काहीतरी काम द्या. जी समस्या कोणी सोडू शकत नाही, ती समस्या मी सोडवीन. तू जेव्हा असं राजाला बोलशील, तेव्हा राजा तुला कामावरती ठेवण्यास तयार होईल आणि जेव्हा राजा वेतनासाठी तुला विचारेल, तेव्हा तू राजाला रोज 100 सोन्याची नाणी दे. मग ब्राह्मण म्हणाला, मी एवढं बुद्धिमान आणि हुशार नाही. मी राजाची प्रत्येक समस्या नाही सोडू शकत, पण तुम्ही दोघे म्हणत असाल तर मी राजाकडे जातो. एवढं म्हणून ब्राह्मण तिथून गेला. दुसऱ्या दिवशी गरीब ब्राह्मण राजाच्या दरबारात पोहोचला
आणि जसं त्या दोन्ही पक्षांनी त्याला सांगितलं होतं, तसंच ब्राह्मण राजाला म्हणाला. तो राजा जवळच पोहोचताच राजाला म्हणाला, "राजन, मला तुमच्या जवळ कामाला ठेवा." राजा म्हणाला, "तू कोणतं काम करू शकतोस? तुमची जी पण समस्या दुसरे कोणी सोडू शकत नाही, त्या सगळ्या समस्या मी क्षणात दूर करेन." असं राजा म्हणाला. "तू आता बदल त्या त्या बदल्यात काय घेणार? तुला किती वेतन हवं आहे?" ब्राह्मणाने वेतनाच्या स्वरूपात रोज 100 सोन्याची नाणी मागितली. राजा म्हणाला, "100 सोन्याची नाणी आमच्या दरबारातील मंत्र्यालाही मिळत नाहीत आणि तुला 100 सोन्याची नाणी हवी आहेत." ब्राह्मण म्हणाला, "तो महाराज, 100 सोन्याच्या नाण्यापेक्षा मी एकही नाणं घेणार नाही, कमी घेणार नाही." तिथे उभा असलेला मंत्री ब्राह्मणाला पाहत होता. त्याचे रंगरूप सावळे होते, शरीर खूपच अशक्त होते. त्या ब्राह्मणाने मळलेले जुने फाटलेले कपडे घातले होते. त्याचा चेहरा सांगत होता की तो ब्राह्मण किती गरीब होता आणि कशा प्रकारे तो आपलं जीवन जगत होता. तेव्हा मंत्री राजाला म्हणाला, "तुम्ही 100 सोन्याची नाणी वेतन देऊन याला कामावरती ठेवा. हा ब्राह्मण गरीब आहे, पण 100 सोन्याची नाणी मागत नाही, म्हणजे नक्कीच यामध्ये काही ना काही विशेष आहे." राजा म्हणाला, "मंत्री, मी जर याला 100 सोन्याची नाणी देऊन कामावरती ठेवलं, तर दुसऱ्याबरोबर हा अन्याय होईल. आमचे जुने दरबारी आहेत, एवढे पैसे त्यांनाही मिळत नाही." मंत्री म्हणाला, "महाराज, हा ब्राह्मण 100 सोन्याच्या नाण्यासाठी हट्ट करत आहे, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी विशेष गुण असेल. याचा चेहरा पाहून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका." मंत्र्याच्या आग्रहावरून राजाने त्या ब्राह्मणाला आपल्या इथे कामावरती ठेवण्यास तयार झाला. राजा म्हणाला, "ठीक आहे, तू आजपासून आमच्या इथे कामावर राहा आणि मी तुला या बदल्यात 100 सोन्याची नाणी देत जाईल." संध्याकाळी राजाने त्या ब्राह्मणाला 100 सोन्याची नाणी दिली. ब्राह्मण 100 सोन्याची नाणी घेऊन आपल्या घरी आला. त्याने ती सोन्याची नाणी आपल्या पत्नीला दिली. त्याच्या पत्नीने आज पहिल्यांदाच एवढं धन पाहिलं होतं. पत्नी म्हणाली, "तुम्ही एवढी सोन्याची नाणी कुठून आणलीत?" तेव्हा ब्राह्मण म्हणाला, "घाबरू नकोस, ही सोन्याची नाणी मी कुठून चोरून आणलेली नाही. मी नीलकंठ आणि त्याची पत्नी या दोन पक्षांच्या सांगण्यावरून राजाच्या दरबारात गेलो होतो आणि राजाला 100 सोन्याची नाणी वेतन म्हणून मागितली होती." तेव्हा राजा म्हणाला, "जी समस्या कोणी सोडत शकत नाही, ती समस्या मी सोडवीन." म्हणून राजाने मला ही 100 सोन्याची नाणी देऊन कामावर ठेवले आहे. पण जर असे कोणते काम असेल तर मी त्याला कसे सोडू? जेव्हा तिथे राजा असलेला नीलकंठ हसत म्हणाला, "ब्राह्मण देवता, तुम्ही घाबरू नका. देणारा तर ईश्वर आहे. हे त्याने दिले आहे तर मार्गही तोच दाखवेल." तेव्हा माता पार्वती म्हणाली, "आता तर ब्राह्मणदेव खूपच श्रीमंत होणार आणि मग तोही दुष्कर्म करायला चालू करणार." तेव्हा भगवान शिव म्हणाले, "नाही देवी पार्वती, प्रत्येक व्यक्ती धन मिळाल्यावर दुष्कर्मच करतो असं नाही." त्या ब्राह्मणाला स्वतःवर कसलाच गर्व नव्हता. तो त्याचे सगळे श्रेय नीलकंठ पक्षाला देत होता. ब्राह्मण नीलकंठ आणि त्यांच्या पत्नी वरती खूपच खुश होता. आता ब्राह्मण राजाच्या दरबारात रोज 100 सोन्याची नाणी मिळू लागला. ब्राह्मण ती नाणी घेऊन आपल्या पत्नीला देत होता. ब्राह्मणाच्या पत्नीने पहिल्यांदा त्या नाण्यापासून आपल्या रोजच्या ज्या गरजा होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या आणि राहिलेल्या पैशांचं काय करायचं असा विचार करू लागली. म्हणून ब्राह्मणाच्या पत्नीने नीलकंठ आणि त्यांच्या पत्नीला विचारले की या राहिलेल्या पैशाचं काय करायला हवे, यावरती तुमचाच अधिकार आहे. ते दोन्ही पक्षी म्हणाले, "या पैशाचा गरिबाच्या कल्याणासाठी उपयोग कर आणि पैशाचा उपकारासाठी वापर कर." ब्राह्मण गरिबांना जेवण खायला देऊ लागला. जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यासाठी पाण्याची व्यवस्था करू लागला. गरीब मुलासाठी गुरुकुल सुरू केले. अशा प्रकारे ब्राह्मणाद्वारे नीलकंठ आणि त्याच्या पत्नीने नगरामधल्या प्रत्येक असहाय्य माणसाची मदत केली होती. आणि दुसरीकडे राजमहाराज ब्राह्मणाला पाहून जे दुसरे दरबारी होते ते सगळे त्याचा द्वेष करू लागले. दुसरे दरबारी नेहमी विचार करत होते, मंत्र्याच्या मूर्खपणामुळे हा ब्राह्मण रोज सोन्याचे 100 नाणे घेऊन जातो आणि राजाने अजून त्याच्याकडून 100 सोन्याच्या नाण्याचं कामही करून घेतलं नाही. आता एके दिवशी ब्राह्मणाच्या
परीक्षेचा दिवस आला. राजाच्या दरबारात एका शेजारी देशाचा दूत आला. तो म्हणाला, महाराज, तुम्ही आमच्या 2 प्रश्नाची योग्य उत्तरं दिली तर आमचे महाराज यांचे अर्धराज्य देतील, नाही तर तुम्हाला तुमचं अर्धराज्य आमच्या महाराजांना द्यावे लागेल. आणि जर तुम्ही त्यांचा हा प्रस्ताव आहे तर ते तुमच्या राजावर आक्रमण करतील. त्या दूताचे बोलणे ऐकून राजा चिंतेत पडला. राजा विचार करू लागला की दुसऱ्याच्या राजाचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर व्यर्थ रक्तपात होईल, लढाई होईल. असा विचार करून राजा दूताला म्हणाला, तू राजाचे दोन्ही प्रश्न आम्हाला सांग. एवढे म्हणतात त्या दूताने एक पालखी मागवली आणि त्या पालखीमधल्या 3 मूर्ती काढल्या. या तिन्ही मूर्ती दिसायला एकसारख्या दिसत होत्या. दूत म्हणाला, महाराज, आमच्या महाराजांचा पहिला प्रश्न आहे की या तिन्ही मूर्तीमधील सर्वात श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे. हे ऐकून राजा आणि राजाच्या दरबारातील सगळे लोक विचारात पडले होते. दिसायला तर सारख्याच दिसतात, त्यामुळे ते सारख्या दिसत होत्या. मग या तिन्ही मूर्तीमध्ये कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे हे कसं माहीत होईल. राजा आणि राजाच्या दरबारात असलेले लोक कोणीच या मूर्तीमध्ये काय फरक आहे ते सांगू शकले नाही. तेव्हा अचानक मंत्र्याला आठवलं की आपण एका ब्राह्मणाला 100 सोन्याचे नाण्याचे वेतन देऊन कामावरती ठेवला आहे. तो म्हणाला होता, जर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर ते मी देईन. त्याने लगेच त्या ब्राह्मणाला बोलावलं, त्याला तिन्ही मूर्ती दाखवल्या आणि तिन्हीमधील फरक ओळखून श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे हे सिद्ध करायला त्याला सांगितलं. बिचारा साधा भोळा ब्राह्मण मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला होता. या तिन्ही मूर्तीमधील अंतर कसं माहीत होईल आणि जर सांगितलं नाही तर नोकरी जाईल. दरबारात असलेले लोक पण विचार करू लागले की आता या ब्राह्मणाचा खेळ संपला आहे. आणि मग ब्राह्मणाने खूप वेळा विचार केला, मूर्तींना निरखून बघितलं, तरीही त्या ब्राह्मणाला काही समजत नाही. आणि तेव्हा ब्राह्मण राजाला म्हणाला, महाराज, या मूर्त्या एका ठिकाणी ठेवा, तोपर्यंत मी घरी जाऊन येतो. मी परत आल्यानंतर कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन. असा म्हणून तो ब्राह्मण आपल्या घरी निघून गेला. ब्राह्मण सरळ आपल्या घरी पोहोचला आणि सगळं हकीकत नीलकंठ आणि त्याच्या पत्नीला सांगितली. नीलकंठ म्हणाला, ब्राह्मण देवता, तिन्ही मूर्त्या दिसायला एकसारख्या आहेत. मग त्यांच्यात जो फरक आहे तो त्यांच्या आतमध्ये असणार आहे. तो एक काम कर, पातळ तार घे आणि त्या मूर्त्यांच्या कानात घाल. ती तार कानात घातल्यानंतर कुठून बाहेर येते हे तुम्हाला परत येऊन सांग. तेव्हा मी तुला सांगेन की. मग दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली तेव्हा ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली आणि नंतर तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार बाहेरच आली नाही. ब्राह्मणांनी सगळी गोष्ट येऊन नीलकंठाला सांगितली. नीलकंठने त्याला समजावले, मूर्तीच्या कानात छेद अर्पार आहे. याचा अर्थ ती मूर्ती एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. त्या मूर्तीवर कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. आणि दुसरी मूर्ती एका कानाने ऐकते आणि तोंडाने सगळं बोलून टाकते. तिसरी मूर्ती आहे ती सगळं आपल्या पोटात लपवून ठेवते. म्हणजे तिसरी मूर्ती या तिन्ही मूर्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. जो मनुष्य सर्वांचं ऐकतो आणि आपल्या पोटात ठेवतो, कोणाला सांगत नाही आणि योग्य वेळ येताच त्याला उपयोगात आणतो, तोच मनुष्य बुद्धिमान मानला जातो. तेव्हा नीलकंठाने जसं सांगितलं, ब्राह्मणांनी तसंच जाऊन राजाला सांगितलं होतं. मग दुसऱ्या देशाचा राजा या उत्तराने संतुष्ट झाला. ब्राह्मणाच्या उत्तराने दरबारातले सगळे लोक प्रसन्न झाले आणि ब्राह्मणाचा जय जयकार करू लागले. तेव्हा मग नंतर त्या दूताने त्याचा दुसरा प्रश्न विचारला. तो म्हणाला, असा कोणता व्यक्ती मृत्यूमुळे जिवंत आहे? दुसरा म्हणजे लोक जिवंत असल्याने तो जिवंत राहतो. ब्राह्मण हा प्रश्न ऐकून परत नीलकंठ आणि त्याच्या पत्नीजवळ आला. यावेळी नीलकंठ म्हणाला, ब्राह्मण देवता, याचे उत्तर तर एक तुम्ही आहात आणि दुसरे उत्तर आहे वैद्य. जेव्हा व्यक्ती मरतो तेव्हा त्याच्या अंतिम विधी ते श्राद्धपर्यंत काम पंडिताला करावे लागतात आणि दक्षिणा घेऊन ते आपल्या उदरनिर्वाह करतो. आणि वैद्य मृत्यूच्या दिशेने जाणाऱ्या आजारी व्यक्तीला जिवंत ठेवून आपलं पोट भरतो. ब्राह्मण दरबारात जाऊन हेच उत्तर राजासमोर ठेवतो.
उत्तर ऐकून सगळ्यात ब्राह्मणाचा जय जयकार होऊ लागला. मग राजाला अर्धराज्य मिळालं. सगळ्या नगरात ब्राह्मणाचा मान सन्मान वाढला. भगवान शिव म्हणाले, अशा प्रकारे ब्राह्मणाने राजावर आलेला युद्धांचा प्रसंग ठरवला. त्यामुळे राजा त्या ब्राह्मणावर खूपच खुश झाला होता. परंतु राजा विचारात पडला की ब्राह्मण ऐकून आपल्या घरी का जातो? नक्कीच काहीतरी कारण असेल. राजाने विचारले. नंतर ब्राह्मण म्हणाला, त्याच्या घरात जवळ एक वडाचे जुने झाड आहे. त्याच वडाच्या झाडावरती एक नीलकंठ पक्षींचा जोडा राहत होता. दोघेही पती पत्नी खूप बुद्धिमान होते. त्याच्या सांगण्यावरून मी तुमच्या येथे नोकरी करत आहे आणि या दोघांचेही प्रश्न उत्तर मला सांगितले. हे ऐकून खूपच प्रसन्न झाला. राजाने नीलकंठ आणि त्याच्या पत्नीला राजवाड्यात बोलवले आणि त्यांना म्हणाला, तुम्हाला हे ज्ञान कुठून प्राप्त झालं? तेव्हा ते दोन्ही पक्षी हसून म्हणाले की आम्हाला हे ज्ञान आमच्या या ब्राह्मणाकडून मिळाले आहे. त्यांच्या घरात आम्ही राहतो. हा ब्राह्मण खूपच विद्वान आहे. त्यांनी शास्त्राचा खूप अभ्यास केला आहे. जेव्हा हा ब्राह्मण शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बसत होता तेव्हा आम्ही झाडावरती बसून सगळं ऐकत होतो आणि यांच्याच कृपेमुळे आमच्यामध्ये एवढी बुद्धी आली आहे. महाराज, हा ब्राह्मण खूप साधा भोळा आहे. याच्यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास नव्हता. आयुष्यभर आपल्या भोळेपणामुळे गरिबीचे दुःख सहन करत होता. यावेळी त्यांनी आमचा सल्ला मांडला आणि ते सफल झाले. नीलकंठ पुढे म्हणाला की तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले, जो व्यक्ती आपल्या जीवनात आत्मसात करेल तो आपल्या गरिबीला कायमचे मिटवू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याने स्वतःचा आत्मविश्वास कधीच हरवला नाही पाहिजे. आणि मग कारण जो व्यक्ती आपल्या आयुष्यात विश्वास हरवतो तो कधीच आयुष्यात काही करू शकत नाही. त्याचं सगळं आयुष्य गरीबच राहून जाते. आणि ज्याजवळ आत्मविश्वास असतो तो नेहमी आपल्या आयुष्यात प्रगती करतो. त्याच्या आयुष्यातून गरिबी समाप्त होते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे सुगंधाशिवाय फुलाचे काही मूल्य नाही आणि पाण्याशिवाय नदीचे मूल्य नाही, तशाच प्रकारे ज्ञानाशिवाय मनुष्याचे काही मूल्य नाही. म्हणून व्यक्तीला ज्ञानाचे अध्ययन करायला हवे. कारण ज्ञान आत्मसात केल्याशिवाय व्यक्ती आपल्याला गरिबीला मिटवू शकत नाही. ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माणसाला कधीही कर्महीन होऊन बसले नाही पाहिजे. नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे. कारण प्रयत्न करणारा व्यक्ती कधीच गरीब राहत नाही. त्याच्या आयुष्यातून गरिबी नेहमीसाठी निघून जाते. ही सृष्टी भरपूर मूल्यवान गोष्टींनी भरलेली आहे. पण जो कर्म करत नाही त्याला या गोष्टी प्राप्त होत नाही, ज्या त्याच्या जीवनासाठी आवश्यक आहेत. पण जो कर्म करत राहतो त्याला आपल्या कर्माद्वारे त्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होते. त्याच्या जीवनामध्ये आवश्यक असणारे सर्व काही त्याला मिळते. तर कर्म करणारे बनावे. भगवान शिवाचे बोलणे ऐकून माता म्हणाली, यामध्ये नीलकंठ पक्षी तर खूपच बुद्धिमान आहेत. खूपच अभिमान वाटतो आहे आणि त्यांना एक असहाय्य ब्राह्मणाचा मान वाढवला आहे. त्याचबरोबर राजाचे राज्य नाव लौकिक केलं आहे. भगवान शिव पुढे सांगू लागले, म्हणून राजाने नीलकंठाला विचारले, तुम्हाला काय हवं? माझ्याकडून तुम्ही ते मागू शकता. महाराज, मला वाटते की आपल्या नगरातील तहानलेल्यांचे आपण प्राण गमावू नये अशी व्यवस्था करा. नीलकंठाची पत्नी म्हणाली, महाराज, मला वाटतं की आपल्या राज्यात मुलाप्रमाणे मुलीचे पण गुरुकुल असावे आणि मुलीचे पण शिक्षणाचा अधिकार मुलींना प्राप्त झाला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी नारी अज्ञानतेच्या अंधकारात भटकत असते त्या ठिकाणी कधी सुख आणि शांती राहू शकत नाही. जर नारी आपल्या मुलांची गुरु असते तर शिक्षित होईल, तर तिचे येणारे संतानही शिक्षित होईल. आणि नीलकंठ आणि नीलकंठाच्या पत्नीला बोलण्यावरून राजाने आपल्या राज्यात नारीचे शिक्षण आणि पशुपक्ष्यांच्या सेवेला प्राधान्य दिले. अशा प्रकारे फूल सुगंधाशिवाय व्यर्थ आहे. त्याचप्रकारे मनुष्यही कितीही रूपवान असेल, बलशाली असेल, तर मोठ्या कुळात जन्म झालेला असेल, स्त्री असो किंवा पुरुष, ज्ञानाशिवाय सगळे व्यर्थ आहे. त्याचं काहीच महत्त्व नाही. तर अशा प्रकारे ब्राह्मणाच्या उद्धारांची सुंदर अशी कथा पाहिली. भगवान शिव म्हणतात, एका ब्राह्मणाकडून संपूर्ण राजाचा उद्धार झाला. धन्य तो ब्राह्मण. हा व्हिडिओ मी इथे थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.